तर बातमी सारंगी महाजनांची। मामी सारंगी महाजनांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। धनंजय मुंडेंची दहशत कमी करायला हवी असल्याचं सारंगी महाजन यांनी म्हटलंय। तर धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनी 3.5 कोटींची जमीन हडपल्याचा आरोप देखील सारंगी महाजनांनी केलाय। मी समर्थन नक्कीच करते आहे राजीनाम्याचं। 1.5 वर्ष त्यांनी मला प्रचंड त्रास दिलेला आहे आणि मामी आमचीच जागा होती, ती आम्ही सांभाळत होतो अशा पद्धतीने बोलत होता। मग माझ्या लक्षात आलं की ज्याच्याकडे मी न्याय मागते आहे तो त्या चोराकडेच मी जमीन दिली आणि त्याच्याचकडे मी न्याय मागते असं मला वाटलं। पण मी आता असं महाराष्ट्र शासनाला आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना असं निवेदन करीन आणि माझी तुमच्या माध्यमातून त्यांना अशी विनंती आहे, सांगणं आहे की त्यांनी ताबडतोब धनंजयकडून राजीनामा घ्यावा। मी तर म्हणते आमदारकी पण त्यांची रद्द करण्यात यावी। कलेक्टर त्याच्या घरी जातो, त्याचेच लोक, त्याच्याच हाताखालचे माणसं, तो गोविंद बालाजी मुंडे स्वतः मला सांगत होता साहेबांकडे कलेक्टर येतात, साहेबांकडे रजिस्ट्रार येतो, साहेबांकडे एसपी येतात। हे तर मी नाही बघितलं, त्यांचेच लोक मला सांगतात। आणि डीएम आहे, डीएम किंग आहे जे म्हणू ते इथे होतं। डीएमच्या शिवाय इथे जमीन विकल्या जात नाही सांगल्याशिवाय। मग माझ्या लक्षात आलं की त्यांनी माझ्या जमिनीमध्ये सुद्धा हस्तक्षेप केलेलाच आहे आणि याच्यात पंकजाचं पण मुखसंमती आहे। पंकजा पण काही अगदी फार धुतल्या तांदळासारखी नाही आहे, त्याच्यामुळे पंकजा तितकीच जबाबदार आहे। देवेंद्र फडणवीस आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांनी मला खात्री दिलेली आहे की मी तुमचं काम करून देतो आणि त्यांच्याच शिष्टमंडळ मंत्रिमंडळामध्ये जे धनंजय मुंडे आहे जो माझा भाचा आहे तर त्यांनी माझी जागा हडप केलेली आहे एका नोकराच्या माध्यमातून, असा माझा पूर्णपणे त्याच्यावर आरोप आहे।